आणि लक्ष्मण सरांकडून आपण प्रॉपरली समजून घेणार आहात किती वेट लॉस झालेला आहे या सर्व गोष्टी. येस सर, कंटिन्यू करायचे सर. ग्रेट मॉर्निंग सर, ग्रेट मॉर्निंग ऑल ऑफ यू. मी लक्ष्मण होळे बार्शीवरून बाय प्रोफेशनल मी एक खात्यातील व्यावसायिक आहे आणि या कॉलवरती मी वाढत्या वजनामुळे आलेलो होतो आणि तेही वाढतं वजन म्हणजे 96 kg प्लस होतं माझं वाढतं वजन. आणि मी या फॅमिलीत आलो त्याला जवळपास एक 20 ते 22 महिने झाले आहेत आणि खूप छान आणि सुंदर अशी फॅमिली आहे. कारण ज्या दिवशी आपण या फॅमिलीमध्ये एंट्री करतो आणि आपल्या वेलनेस कोच ऐकण्यास सुरुवात करतो त्या दिवशीपासून अमेझिंग असा आपल्यामध्ये बदल होण्यास सुरुवात होतो. परंतु एका म्हणीप्रमाणे आपलं केलं पाहिजे की केल्यानं होता हे रे बाबा आधी केलेच पाहिजे. कारण आपण कुठलीही गोष्ट केल्याशिवाय होणार नाही हे मनाची ठाण गाठ बांधून जर आपण या फॅमिलीशी जोडले गेलात तर आपले वेलनेस कोच जे कोणी असतील ते खूप छान आणि जबरदस्त असा तुमच्यामध्ये चेंज करून देतील. कारण माझ्या वेलनेस कोच म्हणजेच माझ्या लहानी बहीण मयूर गावडे मॅडम त्यांनी खूप छान आणि जबरदस्त असा अमेझिंग असा माझ्यामध्ये बदल करून दिलेला आहे. आणि जवळपास मी 4 महिन्यामध्ये 34+ किलोचा वेट लॉस आणि फेट लॉस केलेला आहे. आणि जो मी फॅट लॉस आणि वेट लॉस कमी करण्यासाठी गेले 10 ते 12 वर्षापासून म्हणजे 2015 पासून मी खूप सारे प्रयत्न करत होतो. प्रयत्न म्हटलं तरी जॉगिंग 12 किलोमीटर, रनिंग 4.5 ते 5 किलोमीटर आणि संध्याकाळी 6 किलोमीटर जॉगिंग, असं टोटल माझं दिवसभरात 20 ते 25 किलोमीटर रनिंग आणि वॉकिंग व्हायचं. परंतु कुठल्याही प्रकारचा काटा माझ्या अंगावरचा हलत नव्हता, जेणेकरून त्या 4-2 किलो 5 किलो वजन कमी व्हायचं आणि ते रिव्हर्स जायचं. पण मला त्यावेळी माहित नव्हतं की कॅलरी मॅनेजमेंट म्हणजे काय आणि कशाला म्हणतात. आपण तेवढ्याच पद्धतीनं वॉकिंग, रनिंग, व्यायाम करायचो आणि त्याच स्पीडनं तेवढ्याच पद्धतीने गेल्यानंतर जे काही समोर दिसेल ते भरपेट असं आहार घ्यायचो आणि आहे त्या पद्धतीत उभेच राहायचो. त्यामुळे सर्वांनी आपल्या वेलनेस कोचचं ऐकत चला. आणि त्यानंतर ते करत असताना मी 3 वर्ष नॉनस्टॉप आणि कंटिन्यू अशी जिम केली. परंतु जिम मध्येही जी गोष्ट मला कोणी सांगितली नाही की आपण प्रथमतः वेट लॉस आणि फेट लॉस किंवा निरोगी आयुष्यात जाण्यासाठी किंवा राहण्यासाठी आपल्याला कॅलरी मॅनेजमेंट हे शिकलं पाहिजे. परंतु या फॅमिलीमध्ये आल्यानंतर मला 2 महिन्यातच माहित झालं की कॅलरी मॅनेजमेंट म्हणजे काय आणि आपल्या शरीरासाठी काय लागतं आणि काय नको आहे. त्या गोष्टी जर आपण छान पद्धतीने सुंदर पद्धतीने जर जाणून घेतले आणि त्याच पद्धतीने आपला आहार ठेवला किंवा आपलं डेली रोटेशन ठेवलं तर खूप छान आणि सुंदर असा आपला रिझल्ट येतो. आणि तो रिझल्ट आल्यानंतर 100% तो रिझल्ट टिकवून ठेवण्याचंही काम आपलंच आहे ना, आपल्या हातामध्ये आहे. परंतु आपण जर या फॅमिलीशी जोडून नाहीत राहिला किंवा या फॅमिलीतील जबरदस्त अशा वेलनेस कोचला जर आपण फॉलो नाही करत राहिला तर आपला जो चेंज झाला तो चेंजही टिकून राहत नाही. कारण आपण जी गोष्ट करण्यासाठी किंवा आपलं आयुष्य आपण जे कमी केलं होतं या गोष्टी खाऊन वाढवून सगळ्या शरीरात ओबेस आणि इतर डिसऑर्डर घेऊन ते जर 4-2 महिन्यामध्ये कमी होऊ शकतात तर त्या लाईफटाईम टिकवण्यासाठी या फॅमिलीशी आपण जोडून राहणं हेच आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि मी तर एक म्हणतो की मला जी गोष्ट भेटली आहे ती गोष्ट मी इतरांना देणार आहे. प्रयत्न तर करणार परंतु देणारच आहे. आणि या फॅमिलीशी मी कायमस्वरूपी टिकून राहणार आहे. ही फॅमिली म्हणजे कोणी एक नाही की ही फॅमिली म्हणजे आपल्या सर्वांची फॅमिली आहे. त्यामुळे सर्वांनी आपल्या कुटुंबाला जसं आपण जपतो त्याचप्रमाणे या फॅमिलीतही एकमेकांना जपणारे असे सुंदर आणि अमेझिंग असे लोक आपल्याला भेटतात. आणि त्या लोकांमध्ये आपण गेल्यानंतर आपल्याला माहित पडतं की जीवन म्हणजे काय आणि ते कसं जगायचं असतं. कारण आपण जीवन जगताना काम, माझं घर, मी आणि माझं एवढंच जगत असतो. हा फोटो तुमचाच आहे, बरोबर सर. हा फोटो तुमचाच आहे आणि जबरदस्त फोटो आहे पहिला जो आहे तो. पण हे एवढा ज्यावेळेस फॅट शरीरावरती असतात त्यावेळेस तुम्हाला काही डिसऑर्डर वगैरे होत्या? कारण तुम्ही 10-12 किलोमीटर वॉकिंग, रनिंग जर करत होते तर मग त्याचा ताण तर शरीरावरती येत असतो. तर तसा काही तुम्हाला त्रास येत होत होता का? मला डिसऑर्डर म्हणायला गेलं तर 8 ते 10 स्टेप पायऱ्या जरी आपण चढलं तरी मला दम दाब लागायचा आणि कधी बसेल असं वाटायचं. त्याच्यानंतर मी जेवण करायला बसल्यानंतर पूर्ण वेळ असं जेवण करताना किती माणूस लाईटली 10 ते 12 मिनिटं जेवण करतो परंतु तेवढ्या वेळातही मला मांडी घालता येत नव्हती. आणि जरी मी बाय चान्स मांडी घातली तर एक पाय लांबवायचो आणि एक पाय आखडायचो. ह्या पद्धतीने माझं जेवण असायचं. कारण जर आपण मांडी घालून बसायला गेलो तर बसताच येत नव्हतं अशी परिस्थिती झालेली होती. आणि पूर्णतः शरीर असं जड आणि असं 63-65 इयरच्या ओल्ड माणसासारखं वाटत होतं. परंतु आज मी माझ्या एजला म्हणजे माझं एज आज रनिंग आहे 42 एजला मी माझी आज बॉडी मॅच केलेली आहे.
कारण माझा आज BMI असा 43 एज दाखवतो आहे. म्हणजेच मी आयडियल वेटला आहे आणि मी ते मेंटेन करत आहे. त्याला जवळजवळ माझ्या मते 16 ते 17 मंथ झालेला आहे आणि मी कायमस्वरूपी आयडियल वेट आहे त्या पद्धतीने टिकून ठेवणार आहे. थँक्यू सर. खूप सुंदर, जबरदस्त सर. तुमचा मुलगा आहे आणि खूप सुंदर वर्कआउट करत होता, त्याला काय रिझल्ट आलेला आहे सर? येस, तो त्याच्या तोंडून सांगेल. येस, बोलायचंय, नाव सांगायचंय, ओळख करून द्यायची. कितवीला आहात? ग्रेड मध्ये सर, माझं नाव सर्व होळे बारकीवरून. येस, बोलायचंय सर. तर मला लहानपणीपासून हार्टचा त्रास होता. हार्टचा? हम्म. अरे बापरे, हार्टचा त्रास. तुमचं वय सांगायचंय? रनिंग 11. बाप, पाहून घ्यायचंय. रनिंग 11 वर्षाचा मुलगा आहे आणि हार्टचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे काय त्रास होता सर? लक्ष्मण सर, तुम्ही एक्सप्लेन करायचे. लहान जन्मताच त्याला हार्टचा त्रास होता. त्याला लहान माझ्या मते 31 दिवसानंतर डॉक्टरांनी सांगितलं की याची शुद्ध आणि अशुद्ध रक्तवाहिनी जॉईंट आहे आणि फुफ्फुसाला एक छोटस होल आहे असं सांगितलं होतं डॉक्टरने आणि नो गॅरंटी दिली होती. परंतु आपल्या पुण्यामध्ये मी 2 ऑपरेशन केली त्याची ओपन हार्टची आणि त्याच्यानंतर तो कंटिन्यू मध्ये 4-2 टॅबलेट अशा कंटिन्यू चालू होत्या. परंतु आपल्या या फॅमिलीमध्ये आल्यापासून मी एक 4 महिन्यात ज्यावेळेस आयडियल वेटला आलो त्यावेळेस मी एक ट्राय म्हणून मी मुलासाठीही आपला आहार देण्यास आणि मागवण्यास सुरुवात केली आणि या आहारातून खूप छान आणि अमेझिंग असा चेंज झाला मुलामध्ये आणि त्याच्यात टोटली 15-16 महिन्यापासून टॅबलेट तर बंद झाल्याच. परंतु आपले जे पुण्यात सर्वांच्या परिचित असे रणजित जगताप सर, येस, ओपन हार्ट सर्जरीसाठी स्पेशलिस्ट आहेत. त्यांना मी ज्यावेळेस मुलाला चेकअपसाठी गेल्या 1.5 वर्षापूर्वी दाखवलं त्यावेळेस त्यांना सांगितलं की या टॅबलेट बंद करा. परंतु मी सरांना एकच प्रश्न विचारला की सर सर्वांना तुम्ही टॅबलेट देता, याचे टॅबलेट बंद करा असं मला सांगितलं. कारण मी बाहेर पेशंटच्या नातेवाईकाला विचारलं होतं की टॅबलेट किती दिवस घ्यावं लागतात आणि कशासाठी घ्यावं लागते. तर त्यांनी सांगितलं होतं की घ्यावं लागते एवढंच आम्हाला सांगितलंय. परंतु मी ज्यावेळेस डॉक्टरांना भेटून बाहेर आलो त्यावेळेस मला अचंबित झाला आणि मी डॉक्टरांना विचारलं की मी आपला आहार दाखवला त्यांना. सर मी आहार मुलाला चालू केलेला आहे, योग्य आहे की अयोग्य आहे? तर सर मी फक्त एकाच शब्दात उत्तर दिलं, ग्रेट, खूप छान आहे, एवढंच सांगितलं सरांनी. कारण जर काही वेगळं असतं तर सरांनी 100% मला तो सजेस्ट केला नसता. कारण माझ्या आणि सरांचे खूप छान आणि जबरदस्त रिलेशन आहेत. वाव, खूप सुंदर सर. एवढा अमेझिंग असा रिझल्ट आहे आपल्या फॅमिलीमध्ये. पाहून घ्यायचंय. 2 ओपन हार्ट सर्जरी झालेला मुलगा तुमच्या समोर 25 मिनिटं नॉनस्टॉप आपल्या वडिलांबरोबर, पप्पाबरोबर तो वर्कआउट करतोय. एवढी ताकद आली कुठून? तर ते फक्त आपल्या सकस आहार आणि प्रॉपर गायडन्स खूप महत्वाचा असतो. बरेच लोक नुसता डाएट फॉलो करतात, बरेच लोक नुसता सलाड खा, उपाशी राहा, अशा बऱ्याच गोष्टी करतात आणि वेट लॉस करतात. पण हा जो रिझल्ट आहे हा एकदम वेगळा आहे. 2 ओपन हार्ट सर्जरी होऊन देखील हा मुलगा एवढा ऍक्टिव्ह आहे आणि एवढं सुंदर असा अथर्व सरांचा वर्कआउट झालेला आहे. आपल्या पप्पांबरोबर खूप सुंदर वर्कआउट करतायत आणि याच्या अगोदर ते वर्कआउट करू शकत होते का सर? आपला आहार घेण्याच्या अगोदर? नाही, ऑपरेशन झाल्यानंतर सरांनी आपल्याला नेक्स्ट इयर मध्ये सांगितलं होतं की 14 ते 15 वर्ष त्याला कुठल्याही जास्त ऍक्टिव्हिटी करून देऊ नका असं. परंतु मी गेल्या 1.5 वर्षात ज्यावेळेस त्यांना दाखवलं आणि त्यांनी ते 2D इको मध्ये किंवा 3D इको मध्ये पाहिलं की त्याच्यामध्ये चेंज झालेत का, तर ज्या लेवलनं चेंज व्हायला पाहिजे होते त्याच लेवलनं त्याच्या बॉडीमध्ये चेंज होत आहेत. त्यामुळे सरांनी सांगितलं ऍक्टिव्हिटी केली तरी हरकत नाही आता. आणि ऍक्टिव्हिटी म्हटलं तर शाळेत सायकलिंगला मी त्याला सायकल शाळेत पाठवतो आणि आपल्या इथं वर्कआउट, या 2 गोष्टी मी 100% त्याला ऍक्टिव्हिटी करायला लावतो. कारण पुढे भविष्यातही त्याला त्रास नसावा आणि आपला हा सकस संतुलित आहार डेली त्याला मी देतो. वाव, अमेझिंग. इतका अमेझिंग रिझल्ट आहे हा. नक्कीच सर आम्ही हा रिझल्ट ग्रुपवर शेअर करणार आहोत. तुमची परमिशन असेल तर नक्कीच हा रिझल्ट आम्ही ग्रुपवर शेअर करू. खूप जबरदस्त असा सरांचा रिझल्ट आहे.